टेट उमेदवारांना अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती. मित्रांनो, पवित्र पोर्टलकडून उमेदवारांना स्वप्रमाणपत्राची नोंदणी करण्याची तारीख जाहीर झालेली आहे. उमेदवारांना 15 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 या दरम्यान स्वप्रमाणपत्र करून घ्यायचे आहे. स्वप्रमाणपत्राची नोंदणी करण्यासाठी पवित्र पोर्टलकडून काही नियमावली जाहीर झाली आहे. त्यातील मुद्दा नंबर 9 अतिशय महत्त्वाचा आहे. तो मुद्दा मित्रांनो शैक्षणिक अर्हतेअंतर्गत आहे. काही विद्यार्थ्यांना मुख्य विषय निवडताना काही अडचणी येत आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मुख्य विषय निवडताना मित्रांनो तुम्हाला मुख्य विषयाशिवाय दुसरा सप्लिमेंटरी विषय घ्यायचा नाही आहे. तसे जर केल्यास तर तुम्ही अपात्र होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे मुद्दा क्रमांक 9 अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. त्याची सविस्तर माहिती आपण नियमावलीमध्ये दिली आहे, ती व्यवस्थित बघूया. मुद्दा क्रमांक 9मध्ये मित्रांनो नमूद केले आहे की शैक्षणिक अर्हतेअंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य किंवा प्रधान विषय आपण नमूद करावायचे आहे. मित्रांनो, पदवी परीक्षेच्या गौण विषयाचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. गौण विषयांचा समावेश उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मुख्य विषय निवडताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. प्रामुख्याने ज्यांचं आर्ट्स आहे, कॉमर्स आहे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, मेन सब्जेक्ट निवडताना तुम्हाला आर्ट्स असेल तर आर्ट्स आणि कॉमर्स असेल तर कॉमर्स सिलेक्ट करून घ्यायचे आहे. ऑप्शनल सब्जेक्टच्या भानगडीत पडायचं नाही आहे. भावी शिक्षकांनो, पवित्र पोर्टलला स्वप्रमाणपत्राची नोंदणी करण्याआधी जी काही नियमावली दिली आहे ती व्यवस्थित एकदा वाचून घ्या. त्यानंतरच तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी करा. मित्रांनो, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जर का काही अडचणी आल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नक्कीच आमच्याकडून दिल्या जातील. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.